हे खोबऱ्या आणि गूळ याच्या वड्या बनवत आहे. त्यासाठी नारळ होता लहान, त्याचा तो फोडला, त्याचं खोबरं घेतलं, ते मिक्सरमधून काढलं आणि गूळ खिसलेला होता, त्याच्यामध्ये इलायची असं हे एकत्र ॲड केलं आणि गॅसवरती लो फ्लेमवरती गरम करायचं. ते 15 मिनिट ते अर्धा तास लो फ्लेमवरती खूप छान भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये चवीपुरतं तूप टाकायचं. खूप छान टेस्ट येते. याच्यामध्ये काजू बदाम खिसून टाकायचे आणि गरम करत असताना हलवत राहायचं जेणेकरून खाली लागणार नाही. ते मस्तपैकी अर्धा तास हलवून असं घट्ट करायचं लो फ्लेमवरती गॅसच्या आणि नंतर एक ताट घ्यायचा, त्याला खाली तूप लावायचं आणि हे मिश्रण आहे ते त्याच्यावरती पसरवून घ्यायचं. ते पसरवून घेतल्यानंतर प्लेन करायचं आणि 10 मिनिट थंड होण्यासाठी ठेवायचं. नंतर त्याचे काप करायचे आणि ते फ्रीजमध्ये किंवा उन्हामध्ये 4-5 तास ठेवायचं. असं ते मस्त वाळल्यानंतर त्याच्या वड्या अशा छान तयार होतात. आणि ह्या वड्या 4 ते 5 दिवस आरामात राहतात. फ्रीजमध्ये पण ठेवता येत, पण फ्रीजमध्ये थोडं पाणी सुटतं, सो उन्हात वाळल्यानंतर ते छान होतात कडक, किंवा फॅनखाली पण वाळवलं तरी चालतं. आणि हे टेस्ट ह्याची घेतलेली होती. हे एकदम यम्मी आणि खूप हेल्दी, पौष्टिक आहे. गूळ असल्यामुळं तुम्ही घरी नक्की करून बघा. ह्या साखरेच्या पण बनवलेल्या असतात वड्या, पण ऑलवेज बेटर की गूळ प्रेफर केलेलं. गूळ हा हेल्दी असतो शरीरासाठी, त्यामुळे तुम्ही घरी नक्की ह्या वड्या करून बघा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. स्टे ब्लेस, स्टे हॅपी, स्टे हेल्दी.